महाराष्ट्रातील पारंपरिक पदार्थ जो कुठेतरी विस्मरणातून चाललेला आहे, असा उन्हाळा स्पेशल थंडगार असा पियुष कसं बनवायचं हे आज आपण पाहणार आहोत. अमृताप्रमाणे गोड, मन तृप्त करणारं हे पियुष अगदी कमी वेळेमध्ये झटपट तुम्ही भरपूर बनवू शकता. चला तर मग पियुषची रेसिपी कशी बनवायची हे पाहूयात. तर पियुष बनवण्यासाठी सगळ्यात आधी मिक्सरचा इथं मी जार घेतलेला आहे. यामध्ये जर तुमच्याकडे ताक असेल तर ताक वापरा. नसेल ताक तर तुम्ही इथे दही घेतलं तरी सुद्धा चालेल. 2 ते 3 ग्लासचं प्रमाण मी तुमच्यासोबत शेअर करते, म्हणजे समजायला अगदी सोपं जाईल. 4 मोठे चमचे भरून इथं मी घट्ट दही घेतलेलं आहे. याऐवजी तुम्ही 2 ते 2.5 ग्लास भरून ताक सुद्धा घेऊ शकता. आता यामध्ये घालायचं आहे श्रीखंड. इथे मी केसर पिस्ता फ्लेवर घेतलेला आहे. तुमच्याकडे जर प्लेन असेल तसंही घेतलं तरी सुद्धा चालेल. 2 मोठे चमचे भरून श्रीखंड घेतलेला आहे. आता यामध्ये ना असेल तुमच्याकडे तर आवर्जून घालायचं आहे केसराचे काही काड्या. यामुळे रंग खूप छान येतो, किंवा केसर सिरप असेल तुमच्याकडे तो वापरला तरी सुद्धा चालेल. पियुष म्हणजे श्रीखंड आणि लस्सी मधला एक प्रकार आहे. म्हणजे लस्सीप्रमाणे खूप असा दाटसर सुद्धा नसतो, किंवा अगदी थिक सुद्धा श्रीखंडाप्रमाणे नसतो. थोडासा पातळसर तरी देखील असा सुमधुर असा हा पियुष असतो. यामुळे याची कन्सिस्टन्सी सुद्धा तशीच आपल्याला ठेवायची आहे. साधारण 1 ते सव्वा ग्लास भरून यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि यासोबतच बर्फाचे काही खडे सुद्धा घातलेत. दही थोडंसं आंबटसर आहे आणि यासोबतच श्रीखंड सुद्धा चवीला थोडंसं आंबट असतं, म्हणून आपण यामध्ये साखर घालणार आहोत. हवं असेल तर पिठी साखर तुम्ही इथे वापरू शकता, पण आपण हे मिक्सच करणार आहोत, यासाठी मी इथे साखरेचा वापर करते. गोडीला इथे मी मध्यमच ठेवणार आहे, यासाठी 4 चमचे भरूनच साखर घातली. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर थोडंसं गोडीचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. आता सगळं साहित्य चांगलं एकजीव मिक्स होईपर्यंत छान असं मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. पियुष बनवण्यासाठी इथे मी अगारोचा मार्बल न्यूट्री ब्लेंडर वापरलेला आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अगदी काही सेकंदांसाठी हा पियुष मी मिक्सरला फिरवून घेतला. तुम्ही इथे बघू शकता मस्त एकजीव असा झालेला आहे आणि रंग सुद्धा अतिशय सुरेख आलाय. लस्सीप्रमाणे खूप दाटसर सुद्धा नाही किंवा खूप पातळ सुद्धा नाही, असा सुमधुर एकसंथ असा इथे पियुष तयार झालेला आहे. वरून थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या आणि पिस्ताचे काप घातले, ज्यामुळे दिसायला हा पियुष अतिशय सुरेख दिसतो आणि पाहताच प्यावासा वाटतो. वरून अगदी थोड्याशा केसराच्या काड्या सुद्धा सजवूयात. हा पियुष पिण्यासाठी खूप सुमधुर लागतो. हवं असेल तर थोडंसं आणखी वरून तुम्ही बर्फ घालू शकता. तर आशा करते की महाराष्ट्रातील हा पारंपरिक पदार्थ जो विस्मरणातून चाललेला आहे, तो तुम्ही नक्की ट्राय करून पहा. पियुषची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका थंडगार रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.